नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 3 मे आपण आलो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, आवक पूर्ण ग्राउंड फुल आहे मित्रांनो। टोटल आवक 800-900 मध्येच आसपास। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगितले तेवढे शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये, आणि काही बाजारभावामध्ये बदल झाले का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरची लाईन मध्ये आलोय। पहिलेच ट्रॅक्टर आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1401 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? आंबावरखेडा 1401 रुपये, 1401 रुपीज। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1140 जायले। दिलीप भाऊ कडाळे। आणि कुठला आहे कांदा? वरखेडा। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1300 रुपये, 1300 रुपीज। 1300। कुठला आहे कांदा? वरखेडा। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 900 रुपये, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? खेडलं। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1480 जायले, 1480 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजवन ना। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं येलोरचं बियाणं आहे। बघू शकता तुम्ही क्वालिटी। पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1430, 1430 रुपीज। कुठला आहे कांदा? सोनजाम। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? बरं। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेलं? 1150 रुपये, 1150, 1150 रुपीज। कुठला आहे कांदा? खेडगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 800 रुपये, 800 जायले, 800 रुपीज। बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? दोनगाववाडी। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1261, 1261 रुपीज, 1261। कुठला आहे कांदा? दैवी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, दैवीचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेला दादा? 1060, 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? वरखेडा। ठीक आहे। काय भाव गेलं? 990, 990 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळणारे। ठीक आहे, 990। पुढे बघू। काय भाव गेलं? 1100। बघू शकतो तुम्ही, 1100 रुपये जायले, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर बायराव। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। काय भाव गेलो? 1100 रुपये, 1100 जायले, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? सटाणा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचा बियाणं आहे। कधी काढलाय कांदा? 10 दिवस झाले। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1101, 1101 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजवन। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1311, 1311 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजवन। ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? येल्लोर आहे का प्रसाद आहे? येल्लोर आहे ना। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1052, 1052 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजवन, करंजवनचा कांदा आहे 1052। ठीक आहे,
पुढे बघू. तर मित्रांनो लिलाव चालू झालाय. दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट करतो आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो काका? 1305 रुपये. 1305 जाईल. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज एक साईज माल 1305 1305 रुपीज. कुठला आहे कांदा? बर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 800 रुपये. 800 रुपये. 800 जाईल. 800 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवनाई. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 850 रुपये. बघू शकतो तुम्ही. 850 रुपये जाईल. 851 रुपीज. कुठला आहे कांदा? पाटनोरे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 1022 रुपये. 1022 1022 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं पिंपरखेड. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला आता? 1026 1026 रुपीज. हो धन्यवाद. कुठला आहे कांदा? हा करंजखेड. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. 1250 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. पिंपरखेडचा कांदा आहे. 1250 रुपये जाईल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पिंपरखेडचा. कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले ना. ठीक आहे. काय भाव गेलो? 915 रुपये. 915 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. पालखेडचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. गोल्टी काय भाव गेली दादा? 400 रुपये गोल्टी. बघू शकतो. 400 रुपये गोल्टी. 400 रुपीज. कुठले? पालखेड मिरची. 400 रुपये. 400 रुपीज. बघू शकतो तुम्ही. ट्राली. काय भाव गेलो? 871. 871 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? खेडगाव. खेडगावचा कांदा आहे. 871 जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. दुसरी ट्रॉली. काय भाव गेलं? 51. किती पण? 951. 951. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1325. 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? दौर ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 1390. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले. ठीक आहे. काय साठवलंय का? नाही ना. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1351. 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? धाऊर चाचडगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? नाफेडचं बियाणं. ठीक आहे. आणि कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1175. 1175 रुपीज. कुठला आहे कांदा? दाऊरचा कांदा आहे. 1175. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1290. 1290 रुपीज. 1290. कुठला आहे कांदा? चाचडगाव. धाऊर का? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? 1290 रुपये जाईल. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 1240. 1240. 1240 रुपीज. कुठला आहे कांदा? हा दावतवाडी. अच्छा. दावतवाडीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं?
घरगुती बियाणं आहे. दावासवाडीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 1351 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी. कधी काढलाय कांदा? 8-10 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू इकडे कोण आहे? काय भाव गेला? 1351 बघू शकतो. 1351 झाले. 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवणी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. पाचोरेवणीचा कांदा आहे. कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले. साठवेल का माल? ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1225 झाले. 1225 रुपीज. कुठला कांदा? पाचोरेवणी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पाचोरेवणीचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1275. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1275. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. 1275 1275 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना. आणि कधी काढलाय कांदा? 20 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू काय बघले काका? 376 रुपये जायले. गोल्टी बघू शकतो तुम्ही. बारीक गोल्टी. कुठले? सिंदवड. ठीक आहे. काय बघले? 960 रुपये. 960 960 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचा बियाणं आहे. जोपूळचा कांदा आहे. ठीक आहे. 960. पुढं बघू काय भाव गेलं? 1011 1011 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? दावचवाडी. अच्छा दावचवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. कुठले? सोनजाम. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू